दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून आता वाद झालेला आहे। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी आक्षेप घेतलाय। सच्चिदानंद सिंगांनी रिमाइंडर नोटीस पाठवलेली आहे। या ठिकाणी 26 फेब्रुवारी रोजी पार पडलेली सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पक्षाच्या घटनेला आणि कायद्याला धरून नाही असा दावा सच्चिदानंद सिंग यांनी केलाय। यापूर्वी 25 मे रोजी आणि त्यानंतरही सिंग यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून या कायदेशीर त्रुटींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा आता रिमाइंडर नोटीस या ठिकाणी सच्चिदानंद सिंग यांनी केलेली आहे। दरम्यान सुनेत्रा पवारच या राष्ट्रीय अध्यक्षपदी हव्या आहेत असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलेलं आहे। कोण खोडसाळपणा करताय माहित नाही असं ही सूचक वक्तव्य भुजबळांकडून करण्यात आलेलं आहे। आज जर सगळ्या पूर्ण पक्षाला निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना खासदारांना सगळ्या जर सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हव्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलंय तर मग या अशी पत्र देऊन का त्रास दिला जातोय? तर ते पत्र आलं की नाही, पत्र आलं तर पत्रात काय आहे मी मुंबईला गेल्यानंतर चर्चा करीन आणि त्यानंतर